चला नमस्कार. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ 7वी पासवर शिपाई पदाची भरती आलेली आहे. पगार किती आहेत तर 16,600 बेसिक आहे. म्हणजे साधारणतः सुरुवातीला एक 25 ते 28,000 पर्यंत पेमेंट आहे आणि 52,000 म्हणजे 16,000 ते 52,000 पर्यंत शिपाई पदभरतीसाठी पेमेंट. पात्रता फक्त आणि फक्त 7वी पासवर भरती प्रक्रिया आहे. कुठल्याही प्रकारे यावेळेस शॉर्टलिस्ट लागणार. शिपाईचा अभ्यासक्रम काय आहे, कुठलं वय आहे आणि त्याची निवड कशा प्रकारे होती, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओ. तुम्ही जर नागपूर खंडपीठासाठी फॉर्म भरायची इच्छुक असाल, तुमची 7वी पास झाली असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका. पुरुष असेल स्त्री असेल कोणीही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. 7वी पास त्यापेक्षा जास्त एज्युकेशन असेल, 10वी असेल, 12वी असेल, पदवी असेल, पदव्युत्तर असेल तरीही तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. टोटल 2331 जागा आहेत. आता इथं शिपाई, हमाल आणि फरास एकच पद आहे, त्याला वेगवेगळे त्या ठिकाणी नावं दिलेली आहेत. आता नागपूर खंडपीठामध्ये टोटल जागा किती आहे शिपाई पदभरतीच्या ते पाहणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस मेरिट किती लागलेलं आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी सगळी डिटेल माहिती देतो. बघा, शिपाई, हमाल आणि फरास नावाचं पद आहे. तुमचं पेमेंट इथं दिलेलं एस3चं पेमेंट आहे 16,600 ते 52,400 पेमेंट आहे. नागपूर खंडपीठ, ठीक आहे. इथं 115 जागा तुमच्या एकूण रिक्त पदा, सध्या रिक्त असलेले पद आणि पुढील 2 वर्षात रिक्त होणारे पद, टोटल 115 पदाच्या जागा आहेत. इथं तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी दिव्यांगाला 4% आरक्षण ठेवलेलं आहे. तर तुमच्या 5 जागा आहेत. निवड यादीमध्ये म्हणजे तुमची प्रत्यक्ष एक्झाम ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुमचं सिलेक्शन ह्या 110 जागेमध्ये होणार. वेटिंग लिस्टला लागले जाणार आहेत. 28 जणांची वेटिंग लिस्ट सुद्धा या नागपूर खंडपीठामध्ये होणार आहे. शिपाई पदभरती परमनंट जागा आहेत, लक्षात ठेवा. अत्यंत महत्वाची त्या ठिकाणी गुड न्यूज आहे सगळ्यांसाठी, मोठ्या प्रमाणात जागा आलेल्या आहेत. पुढचं जर पाहिलं असेल तर वयोमर्यादा, कोण फॉर्म भरू शकतं, तुम्ही जर ओपन मध्ये असाल आणि लक्षात ठेवा तुमची 10वी झाली असेल किंवा 7वी पास असाल, 12वी पास असाल का नाही, 7वी पास आहे, 10वी पास आहे, परंतु 18 वर्ष तुमचे कंप्लीट झालेले नसतील तर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही. कमीत कमी 18 वर्ष पूर्ण झालेले पाहिजेत तरच फॉर्म भरता येणार आहे. त्यासोबत जास्तीत जास्त ओपन मध्ये 38 वर्ष झालेले असावं, 38 वर्ष पूर्ण झालेले नसावं. म्हणजे ओपन आहेत 18 वर्ष ते 38 वर्ष ही ओपनचं वय आहे. त्यासोबत तुम्ही कास्ट मध्ये असाल तर लक्षात ठेवा कास्ट सुद्धा वय इथं दिलेला आहे. ते पाहूया कास्ट. तत्पूर्वी तुम्ही न्यायालयात तुम्हाला शिपाई पद भरतीमध्ये जॉईन व्हायचं असेल, लागायचं असेल तर लक्षात ठेवा शिपाई भरतीची आपली बॅच सुरू झालेली, अनेक जण लागत. मागच्या सुद्धा खूप मुलं आपल्या शिपाई पद भरतीमध्ये लागलेले आहेत. सध्याच्याला फक्त 2 दिवसासाठी 740 रुपये फीस आहे. 2,000ची 740 म्हणजे 60% तुम्हाला डिस्काउंट दिलेला आहे. हा तुमचा सिलेबस संपूर्ण डिटेल मध्ये, हा आपला नंबर तुम्हाला दिसतोय 9552629563 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला हाय पाठवा. आपला इथं लोगो दिसतोय श्री अकॅडमीचा, हे ऍप आहे, डाउनलोड करून घ्या किंवा व्हॉट्सअपला मला पाठवा सर लिंक. तुम्हाला लिंक पाठवून द्या. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. आता कास्ट मध्ये आहात तुम्ही तर कमीत कमी तुमचं 18 वर्ष पूर्ण झालेलं असावं आणि जास्तीत जास्त 43 वर्ष कंप्लीट नसावं. 43 वर्षामध्ये असावं म्हणजे 1843, 18 कमीत कमी, जास्तीत जास्त 43 हे कास्ट वाल्यांसाठी. ओके, चला पुढे येतोय. या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. न्यायालयाचा फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार आहे तर 15 डिसेंबर, 15 तारखेपासून न्यायालयाचा फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. आज आहे 11 तारीख. 15 डिसेंबर पासून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. काय दिलंय अर्जाने, ऑनलाईन अर्ज करताना 1,000 रुपये परीक्षा शुल्क, हे केवळ SBI कलेक्ट. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, फॉर्मची फीस आहे तुमची न्यायालयात फॉर्म भरायची 1,000 रुपये भरायचे. तुम्हाला किती, 1,000 रुपये. ओके, शो. त्यानंतर आता या तुमच्या जागा आहेत खंडपीठाच्या. फॉर्म भरायला 15 तारखेला सुरुवात आहे. शेवट तारीख किती आहे तुम्ही म्हणता 15 डिसेंबरला सुरुवात झाली तर शेवट तारीख किती आहे तर 5 जानेवारी पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार. 5 जानेवारी तारीख संपली तर त्यानंतर तुम्हाला परत फॉर्म भरता येणार नाही. त्यामुळे आताच डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत ते घेणार आहे, सगळे व्हिडिओ घेणार, काळजी करू नका. चॅनल नवीन आहेत, सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा, आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथे सुद्धा तुम्हाला सगळी माहिती. आता अभ्यासक्रम कोणता आहे तर लक्षात ठेवा हा अभ्यासक्रम लेखी परीक्षा उत्तीर्ण
एकूण तुम्हाला 15, बघा कमीत कमी 15 प्रश्न किंवा 15 गुण तुम्हाला पाहिजेत. टोटल 30 प्रश्न आणि 30 गुणाची तुमची एक्झाम ही पहिली स्टेप आहे. पहिली स्टेप आहे तुमची लेखी परीक्षा होणार फॉर्म भरल्याच्या नंतर. लेखी परीक्षा ही 30 मार्कासाठी आणि 30 प्रश्न असणार. त्यामध्ये तुम्हाला 50% म्हणजे 15 गुण त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. परंतु 15 गुण येऊन फायदा होत नाही. मागच्या वेळेस सुद्धा तसं झालेलं आहे. तुम्हाला मेरिट मध्ये यावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला बॅच जॉईन करावं. बॅच मध्ये सगळे डिटेल आणि नोट्स सुद्धा तुम्हाला मिळणार. लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील. ठीक आहे. तुम्हाला सगळे जो काही सिलेबस दिलेला आहे तुम्हाला त्या सिलेबस नुसार प्रश्न विचारले जातील. आपल्या टेस्ट मध्ये सगळा सिलेबस तुम्हाला दिला. आता इथं तुम्ही पास झाल्याच्या नंतर तुमचा दुसरा टप्पा येतोय. टप्पा नंबर 2. इथं जे पास होतील त्यांना टप्पा 2 नंबर करायचा आहे. तो आहे तुमची शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता. त्याला स्वच्छता चाचणी आणि साफल्यता चाचणी असं नाव आहे. तर इथं तुम्हाला 10 गुण आहे. इथं जे गुन्हे पास होतील त्यांना मुलाखतीसाठी एकाच 3 प्रमाणात घेतात. मुलाखत तुमची 10 गुणाची असते आणि टोटल तुमचे लेखीचे 30 गुण, 10 गुण तुमचे स्वच्छता चाचणी चाचणीचे आणि 10 गुण तुमचे मुलाखतचे, असे टोटल तुमचे 50 गुण. या 50 गुणातून तुमचं फायनल सिलेक्शन होतं. आणि लक्षात ठेवा इथं तुम्हाला जास्त मार्क घेणं अपेक्षित आहे. या 30 पैकी तुम्ही 28, 29, 27, 25, 26 एवढे मार्क घेतले तर इकडे कमी जरी मार्क असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होतो आणि तुमची निवड होती. त्यामुळे तुम्हाला बॅच जॉईन करावं लागणार. ठीक आहे. ही आपली बॅच न्यायालयाची. आता ही कोणासाठी आहे तर ही शिपाई पद भरतीसाठी. न्यायालयाच्या वाहन चालकाच्या जागा आहेत, टेक्निकलच्या जागा आहेत, लिपिकाच्या जागा आहेत. ठीक आहे. तर तुम्ही लिपिकची तयारी करता, इतर भरतीची तयारी करता तर 990 रुपये फीस आहे आणि शिपाईची सुद्धा 2 दिवसांनी तेवढी फीस होणार. त्यामुळे लवकर बॅच जॉईन करून द्या. ठीक आहे. चालेल. लेखी परीक्षा झाली. तुम्हाला जॉईन झाल्याच्या नंतर काय करायचंय लक्षात ठेवा. तुम्ही जॉईन झाला तर जे काय मूळ डॉक्युमेंट असतील तुमचे 7वीचे 10वीचे ग्रॅज्युएशनचे ते तुम्हाला मुलाखतच्या वेळेस सोबत न्यायचे आहेत किंवा निवड झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांचं व्हेरिफिकेशन होणार. महत्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे सगळ्या ग्रामीण भागातली महिला असेल, पुरुष असेल, ज्यांची 7वी पास असेल, 10वी असेल, 12वी असेल आणि वय बसत असेल अशा सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या. ठीक आहे. थांबा. आपला नंबर दिलेला आहे बघा. हा नंबर आहे इथं तुम्हाला दिसतोय का? ओके नाही दिसत एक सेकंड नंबर दाखवतो. इथं नंबर देतोय. या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला जर न्यायालयाची बॅच जॉईन करायची असेल तर बघा इथे लिहितो 9552629563. या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. ओके. व्हॉट्सअपला जरी संपर्क केलात काय वन लिंक पाठवते आपलं ऍप आहे श्री अकॅडमीचं.